पाहुयात बातम्या विस्तारानं। पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवत भाजपानं इतिहास घडवला असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपा इथं सत्ता स्थापन करणार आहे। यासाठी केंद्रीय नेतृत्वानं बंगालमध्ये पर्यवेक्षक म्हणून गृहमंत्री अमित शाह यांची नियुक्ती केली आहे, तर ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांची सहपर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा येत्या 9 मे रोजी होण्याची शक्यता आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली आहे। 9 मे रोजी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती असते, त्याचा औचित्य साधून हा शपथविधी होईल असं त्यांनी सांगितलं। आसामसाठी पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि सहपर्यवेक्षक म्हणून हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची नियुक्ती केली आहे। दरम्यान तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री MK स्टालिन यांनी दिलेला राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला आहे। TVK पक्षाचे प्रमुख विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना पत्र लिहून सरकार स्थापनेचं आमंत्रण देण्याची विनंती केली आहे। तमिळनाडू विधानसभेमध्ये विजय यांच्या पक्षानं 108 जागा मिळून पदार्पणातच मोठी कामगिरी केली आहे। विजय यांनी आज पक्षाच्या निवडून आलेल्या सर्व आमदारांसोबत बैठक घेतली।